जेव्हा वातावरणात बदल होतात तेव्हा आपण त्वरित काय ट्रीटमेंट केली पाहिजे? पहिली गोष्ट महत्वाची, आपण एक समजून घ्या, वातावरणातले बदल म्हणजे प्रकृतीचेच बदल आहे. येस, बरोबर. प्रकृती बदल आहे. बरोबर बरोबर. जंगलामध्ये ज्यावेळेस झाडं असतात, जंगलामध्ये वनस्पती असतात, छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या, बरोबर आहे. ते वातावरण बदल झाल्यावर काय त्यांना करतात? काहीच होत नाही. त्यांना काहीच होत नाही, उलट ते सुदृढ होतात. ते सदृढ होतात. त्याचं कारण असं आहे की त्यांना प्रकृतीमध्ये होणारे बदल, कारण ते प्रकृतीशी कनेक्ट आहे. येस मग प्रकृतीशी कनेक्ट असल्यामुळे, जसे जंगलामधल्या आदिवासींना अगोदरच कळतं की पाऊस कधी येणार आहे, बरोबर बरोबर. साप कुठे आहे किंवा वाघ कुठून येऊ राहिला, हे जंगलातल्या लोकांना लगेच कळतं. लगेच कळतं. आणि आपल्याकडचा बावळा गेला का तो त्याचा कावळा होऊन जातो. बरोबर आहे की नाही? तसं, कारण आपण प्रकृतीपासून तुटलेलो आहोत. येस. तसं रासायनिकने प्रकृतीपासून सगळ्या वनस्पती तोडल्या, पिकं तोडली, म्हणून त्या पिकांची काळजी आपल्याला आपल्याला घ्यावी घ्यावी लागते. प्रकृती त्याचा नाश करून टाकते. जेव्हा ती निसर्गापासून तुटते तेव्हा निसर्ग त्याचा काय करतो? नाश करतो. बरोबर आहे. म्हणून आजकाल जे रासायनिक शेतीमध्ये धोके फार मोठे आहेत, त्याचं कारण प्रकृतीला ही शेतीच मान्य नाहीये, म्हणून ती प्रकृती शेतकरी नष्ट करण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा तुम्ही एसिड वैदिक शेती करता, त्याच्यामध्ये जीवाणू जमिनीमधले सेन्सर, झाडाला संवेदना असतात, त्याला कळतं की वातावरणात काय बदल झाला, वादळ कधी येणार आहे, पाऊस कधी येणार आहे, म्हणजे हे सगळं जीवाणूंना कळतं. इव्हन म्हणजे मी माझं ऑब्झर्वेशन सांगतो, जेव्हा मी गांडुळांबरोबर शेती करत होतो सुरुवातीला, तेव्हा आपण जेव्हा माझ्या जमिनीमध्ये एवढे गांडुळं होते, प्रचंड गांडुळं, का म्हणजे नांगरलं तर मागं असं पेव निघायचं. तर गांडुळांना एवढा सेन्स आहे की तुम्ही एका कोपऱ्यात जर नांगरायला लागले तर दुसऱ्या कोपऱ्यामधले गांडुळं जमिनीच्या खाली जायला सुरुवात करतात. अच्छा. कशामुळे? जर त्यांना रासायनिकचा वापर होत नसेल तर सेन्सेशन पॉवर एवढी असते. कारण त्यांचं कम्युनिकेशन ब्रेक नाही होत ना. जसं आपण म्हणतो जॅमर असतात बघा, काही ठिकाणी मोबाईलचे काय असतात? जॅमर असतात. तिथे तुमचा मोबाईल काम करत नाही. सेम ज्यावेळेस केमिकल वापरतो तेव्हा त्यांच्या जॅमर बसतात, त्यांना काहीच काम, त्यांची संदेश यंत्रणा बिघडून जाते. आलं लक्षात? बरोबर. आणि म्हणून जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर, उत्तेजकांचा वापर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे, कीटकनाशक बुरशीनाशकांच्या वापरामुळे तुमच्या जमिनीचं काय झालेलं आहे, जे झाडाची जी संदेश किंवा संवेदन क्षमता ती नष्ट झाली किंवा जीवाणूंची नष्ट झाली. पण एसिड वैदिकमध्ये आपण त्यांना सक्षम करतो, म्हणजे त्यांची कनेक्टिव्हिटी प्रकृतीबरोबर आपण काय करतो? घट्ट करतो. त्यामुळे वातावरणात होणारे जे बदल आहे ते त्यांना अगोदरच कळतात झाडाला. मग ते पाऊस लवकर पडणार आहे, झाड त्यावेळेस तुमचं फ्लावरिंग करत नाही. शेतकरी काय करतो? कधी कधी आपल्या केमिकलवर बाग केला, वैदिकवर बाग केला, तर कुठले टोमॅटो असो, काही पण असो, तर समजा कधी कधी आपल्या बागेला लेट फ्लावरिंग येते, टोमॅटोला किंवा डाळिंबाला किंवा कशाला पण, आणि किंवा त्याचं लेट डेव्हलपमेंट होते, आणि केमिकलची लगेच फास्ट होते. मग त्यावेळेस शेतकरी गडबडून जातो, अरे केमिकलवाला प्लॉट पुढे चालला, माझा मागे राहिला. पण त्याला हे कळत नाहीये की याच्यामध्ये निसर्गाच्या बरोबरीने हा प्लॉट चाललेला आहे. आणि दुसरा एक प्रॉब्लेम काय असतो? निसर्ग अनुकूल होऊन सुद्धा जर तुमचा ग्रोथ होत नसेल तर समजून घ्यायचं की वातावरणातल्या बदलामुळे नुकसान नाही होऊ राहिलं तुमचं, किंवा ग्रोथ त्याच्यामुळे नाही थांबू राहिली, तर तुमच्या झाडाला पोषण कमी पडले. हे दोनच कारण आहे. मग वातावरणातले बदल जे आहे ते खरं तर तुम्हाला गरजेचे. समजा रस्ता जर बदलली नाही तुमची, म्हणजे खड्डे आले नाही किंवा वळणं आले नाही, तुम्ही झोपून जाल ना. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात. मग समृद्धीवाला कुठलाच अडथळा नसल्यामुळे ऍक्सिडेंट होतात. मग तसं एसिड वैदिकमध्ये तुम्ही समजा अडथळा काहीच येत नाही, म्हणजे निसर्ग अडथळा आणतो तेव्हा ते झाड काय करतं? जागं होतं. त्याला वाटतं नाही आता मला फळं दिले पाहिजे, नाही तर माझ्यावर संकट आल्यावर मी तर मरून जाईल, मग त्याच्या अगोदर मला फळं दिले पाहिजे. आणि म्हणून वातावरणातील बदल हे फळधारणेसाठी, फळांच्या साईजसाठी, क्वालिटीसाठी अत्यंत गरजेचे आहे. मग आता फक्त समजा झाले तर त्यासाठी आपण जे बेसल डोस भरले ते वाढवा. तुम्ही सॉइल ती चेक करा की माझे बेसल डोस प्रॉपर गेले का, मी कंजूसी तर नाही केली, मी सॉइलचे जर रेग्युलर देतोय का. समजा पाऊस अचानक आला तर काही करू नका, फक्त सॉइल चार्जर जास्त द्या, एनर्जी बुस्टर द्या, इन्स्टंट चार्जरचे स्प्रे घ्या एखादा, इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर, फ्रूट चार्जर आणि दूध याची फवारणी घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, एकदम. आणि खालून तुम्ही सॉइल चार्जर द्या सोडून, एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर 1-2 लिटर मस्त. एनर्जी बुस्टर सॉइल चार्जर आपण कधी सोडू शकतो? बस कधी पण सोडू शकतो, काहीच अडचण नाही. ओके. म्हणजे झाडाला अतिरिक्त ताकद द्या त्या वातावरणाच्या बदलांचा फायदा घेण्यासाठी. बरोबर. तोंड देण्यासाठी नाही, फायदा घेण्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी ते, आता समजा उन्हाळा आला की नाही, आपल्या बाया काय करतात? कुरड्या, शेवया उन्हाळ्याच्या करून घेतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे झाडं सुद्धा भरपूर अन्न बनवतात आणि पानामध्ये, खोडामध्ये साठवून ठेवतात. म्हणजे याची गरज आहे ना ह्या उन्हाळ्याची. उन्हाळा जर नाही आला तर भारत समृद्ध उन्हाळ्यामुळे. बाकीच्या देशांमध्ये, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये उन्हाळाच नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्या काहीच पिकत नाही आपल्यासारखं. जेव्हा आता आमच्याकडे म्हणजे तो पूर्ण धरणाचा भाग आहे, तर तिकडे
एकदा पाऊस सुरू झाला ना, 4 महिने कंटिन्यू नुसता पाऊसच असतो. बरोबर. आणि आमच्या जमिनी कशा त्या धरणाच्या बाजूला डोंगर आणि खाली धरण, सारखं पाणी वाहत असतं. जमीन उपळतात, त्यांना माती खाली खडक त्यांना लवकर आहे. बरोबर. तर माती तिथं उपळते तिकडे दलदल होते. हा, तर एकदा पाऊस सुरू झालं का आमच्या जो पट्टा आहे पिंपळगाव जोगाचा पूर्ण तो पूर्ण डॅमेज होतो लगेच. तिथले जे काही लावलं ते सगळं ते खराब होतं. कुठले पिकं असतात तुम्ही त्यावेळेस आमच्याकडे टोमॅटो असतात, मिरची असते. हा, ही मेन पिकं असतात. तुम्हाला मी गंमत सांगतो, ड्रॅगन सारखं पीक हे पाणी बिलकुल चालत नाही त्याला. नाही त्याला नाही. बरोबर आहे. आमचं एक शेतकरी आहे, लातूरला आम्ही गेलो होतो. तर लातूरला त्या शेतकऱ्याने ड्रॅगन लावलेलं होतं, मेजर येते फौजी. तर त्यांच्या ड्रॅगनमधून काय वाहते? पाणी वाहते. का वाहते? कारण त्याच्या मागच्या बाजूला धरण आहे. मी ड्रोन म्हणून दाखवलं होतं. मागच्या बाजूला धरण आहे. त्या धरणातल्या उपळा तिथे येतो, ते फ्लो आहे डायरेक्ट तिथून पाण्याचा. आणि ड्रॅगन एक नंबर आहे. का बरं? त्याने बेसोल डोस बेसुमार टाकला, दुप्पट तिप्पट. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जमिनीची जी बेड आहे, आता दुसरं उदाहरण तुम्हाला सांगायचं ठरलं तर आत्ता आपण जे सीड प्लॉट बघितला टोमॅटोचा, तो जो प्लॉट आहे त्यांनी काय सांगितलं की खालून शेवाळलेले, खालून पाणी वाहते, आणि आम्ही टोमॅटो लावले त्याला सीड प्लॉटचे, ते बी महागले. आणि शिवाय त्यांनी ते 2-3 शेळ्या बेडवर लावले. तर कंपनीवाले सुद्धा चकित झाले. ते म्हणे हे काय करू राहिले तुम्ही, आहे का नाही? परंतु ते प्लॉट मेगा सक्सेसफुल झाला. त्याचं कारण सांगतो, 2 कारणं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी उंच केलेले बेड नंबर 1, आणि त्या बेडमध्ये त्यांनी भरलेलं 4-5 वर्षापासूनचा रेग्युलर वापर करत असलेले आपले एसिडिटीचे सगळे बेसल डोस. म्हणजे तुमची माती खालून पाणी जाऊ द्या. बघा, तसंही जमिनीमध्ये पाणी केलं सगळीकडे. आज सगळी कसं, पावसाळ्यामध्ये ह्या वर्षी तर पाण्याचा स्तर जमिनीपासून 2 फुटावर आला होता. म्हणजे काही ठिकाणी ते जमिनीच्या आसपास आला होता. म्हणजे लोकांची जमीन आणि पाणी विहीर सारखंच पाणी झालं होतं. आपल्याला जी जमीन आहे तुमची ती उपळल्याने काही समस्या नाहीये. वरचा जो लेअर आहे ज्याच्यामध्ये मुळी आहे तुमची, तो पांढरा लेअर जो असतो, तो पांढरा लेअर तुम्हाला सुपीक ठेवायचा. बस. मग त्याच्यामध्ये असलेले जीवाणू, त्याच्यामध्ये असलेले जे मायक्रोरायझा किंवा ते त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर आहे आणि पाणी आणि हवा आहे, हे मेंटेन करण्याचं स्वतः काम करतात. शेवटी पाणी आणि हवा म्हणजे मातीमध्ये 45% खनिज असतं, 25% हवा, 25% पाणी. मग हे जे तिघांचं कॉम्बिनेशन आहे हे 95%. याच्यामध्ये 5% जे ऑर्गॅनिक मॅटर असतो, ज्याला ह्युमस म्हणतो आपण, तो ह्युमस डिसाईड करतो की याच्यामधलं मॉइश्चर कशा प्रकारे बॅलन्स करायचं. मग ते बॅलन्स, मग न्यूट्रियंट्स असतील ते पण तोच बॅलन्स करतो, आणि जीवाणूंच्या मदतीने तो सगळ्या प्रकारचं तिथलं व्यवस्थापन सांभाळतो मातीतलं. फक्त तुमचं काम आहे शेतकरी म्हणून का तिथला ऑर्गॅनिक मॅटर बॅलन्स मेंटेन ठेवायचा. आणि तेच आपण एसिडिटीच्या बेसल डोसच्या माध्यमातून करतो. त्याच्यामुळे ती भीती तुम्हाला बिलकुल नाही. जमीन उपळली तरी आपल्याला काही प्रॉब्लेम, फक्त बेड वरती पाहिजे, पाण्याच्या लेवलच्या बेड वरती पाहिजे. अगदी तुम्ही डाळिंब लावा, तुम्ही ड्रॅगन लावा, तुम्ही भाजीपाला करा, ऊस करा, फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की त्याचा जो पांढरी मुळी आहे, पांढरी मुळी कुठे असली पाहिजे? वरती. आपले जे निचेचे पोर्स असतात ते गांडूळ काय करतात? ओपन करतात. त्याच्यामुळे आपलं पाणी साचत नाही. नंबर 1. वरचा लेअर आपला पूर्ण काय होतो? ड्राय होऊन जातो. तुमचे पाणी जे आहे त्याचं व्यवस्थापन करण्याचं पूर्ण काम पावसाळ्यामध्ये आपलं एसिडिटीचं बेसल डोस करतो. फक्त तुम्ही ते सातत्याने वापरलं पाहिजे. आणि तुमची जी माती आहे ते बेड तुमच्या जमिनीपासून थोडेसे वरती पाहिजे, 1 फूट किंवा 1.5 फूट. आणि फक्त बेसल डोसचं नियोजन असलं बरोबर की